सर्वांना जय भीम। मी वंचित बहुजन आघाडी हडपसर विधानसभा अध्यक्ष सचिन बडकवाड। जो सोशल मीडियावरती जो गेले 8 दिवस झाले व्हिडिओ जो व्हायरल होतोय सोशल मीडियावरती अंमली पदार्थाचा, तर मी स्वतः पी.आय. मोरे साहेबांसंग संपर्क करून याबद्दल चर्चा केलेली आहे। तर पी.आय. मोरे साहेबांनी मला आश्वासन दिले आहे की येत्या 2 दिवसात जे व्हिडिओमध्ये पोरं दिसतात व फुरसुंगी हद्दीतील सर्व टप्प्यांवर तातडीने कारवाई करेन असा त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे। त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो। जर त्यांनी तातडीने कारवाई नाही केली तर वंचित बहुजन आघाडी तीव्रपणे फुरसुंगी पोलीस स्टेशन येथे आंदोलन करेन। जय भीम, नमस्कार। मी कोमल शेलार, वंचित बहुजन महिला आघाडी हडपसर विधानसभा अध्यक्ष। गेल्या 8-10 दिवसापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवशंभो पान शॉप या पान शॉपमध्ये दोडा चुरा ही अफीमच्या देठापासून त्याच्या सालीपासून बनवलेली अंमली पदार्थाची ही पावडर पानामध्ये मिक्स करून नागरिकांना विकली जाते। ही अत्यंत घातक आणि नशेली पावडर आहे आणि ते व्हिडिओ तिथे फुरसुंगी इथे प्रसारित झाल्यानंतर काही स्थानिक नागरिकांनी तिथे पाहणी केल्यानंतर, काही कार्यकर्त्यांनी पाहणी केल्यानंतर त्यांनी आमच्यापर्यंत ही तक्रार पोहोचवली आणि त्या अनुषंगाने आम्ही वंचित बहुजन आघाडीची हडपसर पूर्ण टीम तिथे दाखल झालो। पुराव्यासाठी आमच्याच कार्यकर्त्यांनी पान खाऊन बघितलं, वास्तविक पुराव्यासाठी सोबतही घेतलं आम्ही आणि संशय आमचा त्या ह्याने बळकट झाल्यामुळे आम्ही 112ला कॉल करून तिथे पोलिसही बोलवले, रेड पडली। त्यांनी ती पावडर जप्त करून नेली, परंतु तिथे घेतल्यानंतर आम्ही ज्यावेळेस पोलीस स्टेशनला ते गुन्हेगार म्हणा किंवा संशयित म्हणा त्यांना जिथे पोलीस स्टेशनला हजर व्हायचं होतं तिथे ते लगेच हजर केले गेले नाहीत। आम्ही तिथे जाऊन बसल्यानंतरही तब्बल 2 तासांनंतर जो मार्शल टीम जी होती 112ची ती तिथे 2 तासांनंतर आलेली आहे। आम्ही तिथे पोलिसांना वारंवार बोलत होतो की ह्यांना जरी दुसरा काही कॉल असेल तरी त्यांचं प्रथम कर्तव्य हे होतं की त्यांनी संबंधित जो जप्त केलेला माल जो होता तो तिथे आणून देणं किंवा मग जे कोणी संशयित होते त्यांना तिथे पोलीस स्टेशनला हजर करणं हे त्यांचं कर्तव्य होतं, परंतु त्यांनी तसं काहीही केलेलं नाहीये। आम्हाला दाट संशय होता की तो जप्त केलेली जी बॉटल होती ती बदलली असावी। आम्हाला पोलिसांवर या बाबतीत विश्वास अजिबात राहिलेला नाही, कारण त्यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारे सहकार्य केलेलं नाही। तिथे दाखल झाल्यानंतरही 5 तासांनंतर त्यांनी नॉर्मल खटला दाखल केलाय, फक्त तंबाखू सदृश्य वस्तू ताब्यात घेतली म्हणून। ॲक्च्युली त्याबाबतही आम्ही विचारणा केली अधिकाऱ्यांना, तर ते म्हणतायत की त्याची तशी तपासणी झाल्याशिवाय करता येत नाही गुन्हा दाखल। मग आमचं म्हणणं हेच होतं की जर तसा गुन्हा तुम्हाला दाखल करता येत नाही तर तुम्ही तंबाखू सदृश्य वस्तू म्हणूनही कसा काय गुन्हा दाखल केला जर तुम्ही तपासणी केलीच नाहीत तर। आमचे बरेचसे प्रश्न असे त्यांनी पूर्णपणे जे टाळलेत आमचे, की आम्हाला कोणत्याही प्रकारे त्यांनी सहकार्य केलेलं नाहीये। शिवाय जो काही तिथे तो संशयित होता त्याचं वागणंही आम्हाला तिथे संशयास्पद वाटलेलं आहे। पोलीस पूर्णपणे त्याला पाठीशी घालतायत की त्याचे पोहोचण्यापासून ते वस्तू ती ताब्यात देण्यापर्यंत अजूनही त्यांच्याकडून आम्हाला काहीही रिस्पॉन्स मिळालेला नाहीये। त्यामुळे आमची ही प्रथम मागणी राहणार आहे की पोलिसांची ही जी काही कारवाई केलेली आहे, वास्तविक तिथे पोहोचल्यानंतर तिथले पी.आय. क्राईम पी.आय. खांडे सर यांनाही कल्पना नव्हती की तिथे मार्शल येऊन 112चे मार्शल येऊन त्यांनी रेड टाकलेली आहे। वास्तविक त्यांना विचारणा केल्यावर ते स्वतः बोलायला लागले की आम्हाला ह्यांनी आधी कल्पना द्यायला हवी होती की ते तिथे रेड टाकायला चालले। ती रेड टाकून झाल्यानंतरही त्यांच्याकडून 2 तास जर तिथे स्थानिक पोलीस स्टेशनला जर काहीच सूचित केलेलं नाहीये त्यांनी, तर तिथे खांडे साहेबांनाही थोडासा संशय आल्यासारखा वाटला आणि त्यांनी पटापट फोन करून आमच्या समोरच या गोष्टीची माहिती घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना 2 तासापर्यंत त्यांनाही व्यवस्थित माहिती दिली गेली नव्हती। त्यामुळे 112वरही आता आम्हाला प्रश्न उपस्थित होत आहे। लांडगे वंचित बहुजन माथाडी कामगार युनियन पुणे शहर सचिव। आम्हाला एक 3-4 दिवसापूर्वी अशी माहिती मिळाली होती सोशल मीडियाच्या माध्यमातून की फुरसुंगी या भागामध्ये शिवशंभो पान शॉप जे आहे त्या ठिकाणी अफीमची पावडर जी आहे ती पानात टाकून विकली जाते।
आता आम्ही पक्षाचे पदाधिकारी म्हणून त्या ठिकाणी गेलो होतो आणि आमची एवढीच मागणी आहे की तो जो व्यवसाय आहे तो कायमस्वरूपी बंद झाला पाहिजे आणि हडपसर भागामध्ये त्याचं खूप म्हणजे पानटपऱ्यावरती ते पान भेटते ते बंद झालं पाहिजे, आमची अशी मागणी आहे. सर्वांना सस्नेह जय शिवराय, जय लहुजी, जय भीम आणि अस्सलाम वालेकुम. या अगोदरच माझ्या सहकार्याने सांगितल्याप्रमाणे शिवशंगी भागातील शिवशंभू पानटपरी या ठिकाणी पानामध्ये म्हणजे खाण्याचं जे पान असतं त्यामध्ये अंमली पदार्थांची पावडर मिक्स करून ते ग्राहकांना वितरित करण्याचा जो प्रकार करण्यात आलेला, त्याविरुद्ध आमच्या सहकार्याने याविषयी माहिती मिळाल्याच्या नंतर प्रत्यक्षात पोलिसांना तिथे घेऊन आमचे सहकारी त्या ठिकाणी पोहोचले होते. त्या ठिकाणी पंचनामा करण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी मुद्देमाला सोबत तेथील कर्मचारी हा तिथे आम्हाला सापडलेला आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने फक्त कारवाई करू एवढेच आश्वासन देण्यात आलेले आहे. एकीकडे आम्ही तरुण वर्गाला चांगल्या गोष्टी शिकवण्याचं काम करत असतो. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहराध्यक्ष अरविंद तायडेजी यांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे हडपसर विधानसभेचे अध्यक्ष सचिनजी भडकवाड साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही ही लढाई लढत आहोत. यामध्ये आमची पोलीस प्रशासन असेल, फूड सेफ्टी डिपार्टमेंट असेल, यांना एकच विनंती आहे की संबंधित गुन्हेगारांवर, संबंधित मालकांवर, पानटपरी मालकांवर, कर्मचाऱ्यांवर NDPS अंतर्गत तसेच फूड सेफ्टी अंतर्गत, त्याचबरोबर अलीकडेच मुंडे साहेबांनी मोक्काची मागणी केली होती या संदर्भात. तर हे तीनही गुन्हे एकत्रितपणे लावून कायमस्वरूपी या प्रकारातून जनतेला वाचवण्यासाठी प्रयत्न करण्यात आहेत अशी एक विनंती हडपसर विधानसभेच्या वतीने करण्यात येत आहे. या संबंधात जर पोलीस प्रशासन असेल अथवा फूड सेफ्टी डिपार्टमेंट असेल तर यांच्याकडून जर योग्य पद्धतीने कारवाई झाली नाही तर लवकरच हडपसर विधानसभेच्या वतीने मोठे असे जन आंदोलन या विरोधात उभारले जाईल.